आज मी बनवणार आहे पास्ता। आता मी ते मायक्रोनी पास्ता घेतला आहे। त्याच्यामध्ये मी पाणी घालून त्याला उकळवून घेतलेला आहे। आता आपण मसाल्यासाठी एक मिरची, एक कांदा, 2 टोमॅटो आणि लसूण आणि आलं ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि बारीक आलं, लसूण आणि मिरची ही फोडणीसाठी ठेवलेली आहे। पास्ता हा उकळून झालेला आहे। आता ह्यांची पेस्ट करून घेऊया। आता मी एका पॅनमध्ये एक तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 क्यूब बटर घातलेला आहे। बटर मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण, आलं आणि मिरची घालून जरा चांगलं फास्ट गॅसवरती परतवून घेऊया। ते परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे। मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सॉस थोडासा 1 ते 1.5 टेबलस्पून सॉस घ्यायचा आहे। आता सॉस वगैरे सॉस आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला त्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये मी पास्ता सीझनिंग्स घातलेला आहे। पास्ता सीझनिंग घातल्यावरती आपल्याला एकत्र छान आता त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी इथे एक छोटा चमचा लाल मिर्च पावडर घातलेली आहे। आता हे मिक्स केल्यानंतर तेल सुटेपर्यंत मिक्स करूया। त्याच्यामध्ये आपण वाटप तयार केलेलं आहे ते घालायचं आहे। त्यालाही तेल सुटल्यानंतर ढाकून ठेवूया, कारण की चांगलं तेल सुटून येईल आणि मसाला चांगला शिजला जाईल। आता मसाला चांगला शिजलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये उकडलेला पास्ता घालायचा आहे। उकडलेला पास्ता आता आपण ह्या मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया। छान असा क्रीमी पास्ता रेडी होतो बनून। आता याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार आपण चीज घालायचं आहे। तुम्ही जास्तही घालू शकता किंवा कमीही घालू शकता। तुम्हाला हवं तसं हवं तेवढं चीज घाला आणि वरून मी पास्ता सीझनिंग्स घातलेले आहेत आणि त्याला चीज मेल्ट होईपर्यंत आपण छान असं झाकण ठेवून घेऊया। आता चीज छान मेल्ट झालेलं आहे। हे पहा आणि वरून कोथिंबीर घालून सर्व करूया पास्ता।